मालिकेविषयी सांगायचं तर आता तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर परत एकदा भोसले आणि जमदाडे ही दोन पात्र तुमच्या भेटीला येणार आहे। परत एकदा तुम्हाला 1 मे पासून पाहायला मिळणार आहे एक तडफदार भोसले जो चक्रम डोक्याचा आहे, जो सरळ सोट काम करणारा एक पोलीस ऑफिसर आहे आणि त्याची धडक कारवाई तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर शेरेकर आणि भोसले यांच्यातलं एक द्वंद्व पाहायला मिळणार आहे आणि एक नवीन सब्जेक्ट आहे। जर ट्रेलर पाहिला असेल तर ज्यामध्ये ऑनलाईन गेम्स हे प्रकरण आता समोर येत आहे। मागच्या वेळी ड्रग्स रॅकेट आणि सावनी मिरजकरची मिसिंग केस या केसमुळे भोसलेने अथक परिश्रमाने प्रसंगी त्याची गुरु ACP चौधरीला गमावून त्यांनी ती केस सॉल्व्ह केली, अचीव्ह केलं, किलवरला फायनली शोधलं। या सीझनमध्ये त्याच्यासमोरची व्यवधानं वाढले, त्याच्यासमोरचे प्रॉब्लेम्स वाढले, कारण यावेळी एका केसमधून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशा केसची एक लढ लागली आहे असं आपण म्हणूया। आणि या सगळ्याला भोसले आणि भोसलेची टीम हे कसे फेस करणार आहे, ज्या टीमचं नाव आहे स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड, जे आपण पाहिलं SOS असं आम्ही त्याला म्हणतो। त्याचबरोबर काही नवीन चेहरेसुद्धा या मालिकेमध्ये इंट्रोड्यूस होणार आहेत। उदाहरणार्थ अश्विनी कासार, जी उत्तम अभिनेत्री म्हणून आपण आजपर्यंत तिला बघत आलो। रुपल नंद, जी भोसलेचं एक फॅमिली बॅकग्राऊंड आता तयार होईल, ही त्याची प्रियसी आहे। तर रुपल नंदसारखी एक सुंदर दिसणारी अभिनेत्री जिने उत्तम दर्जेदार कामं केले, ती सुद्धा आहे। त्याचबरोबर शेरेकर, मी आणि जमदाडे आम्ही आहोतच, आम्ही या याच्यात कंटिन्यू तीच चिन्मय मांडलेकर यांचं लिखाण आहे। परत एकदा दर्जेदार लेखणी घेऊन ते आले। मुग्धा गोडबोले तिचे संवाद आहेत की आजपर्यंत TMKK म्हणजे तुमची मुलगी काय करते लोकांना आवडण्यामागचं एक मेजर कारण होतं मुग्धा, कारण भोसलेची जी लँग्वेज होती, जमदाडेला दिलेल्या उपमा किंवा तिची जी भाषा होती किंवा मोर जे काही शेरेकरला म्हटलं गेलं, हे सगळं तिच्या बुद्धीतून जन्माला आलेले कॅरेक्टर्स आहेत। त्यानंतर सगळ्यात मोठं श्रेय मी देईन मनवा नाईक, स्ट्रॉबेरी पिक्चर्स, की धडाडीची निर्माती आज की एवढ्या कमी वयात जिने अनेक निर्मिती केल्या, 3-4 मालिकांपैकी ही तिची सगळ्यात जास्त गाजलेली मालिका, ज्यामध्ये ती स्वतःसुद्धा एक भूमिका करते डॉक्टर नीलांजनाची। त्याचबरोबर पहिला सीझन जो डिरेक्ट केला होता त्याचा दिग्दर्शक होता भीमराव मुडे। आता सेकंड जो सीझन आहे कारण गुन्ह्याला माफी नाही, याचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत, पण त्याबरोबर एक नवीन चेहरा दिग्दर्शक म्हणून आम्ही इंट्रोड्यूस करतो। त्या माणसाचं नाव आहे अमेय मोरे। पहिल्या सीझनला अमेय होता, अमेय असोसिएट डिरेक्टर होता आणि यावेळी मी तेच म्हणतो की सोनी मराठी मनवा यांनी ठरवल्याप्रमाणे आता एक नवीन चान्स नवीन लोकांना दिला पाहिजे, म्हणून अमेय मोरेला आता संधी मिळते दिग्दर्शनाची। सो परत एकदा कंबर कसून आमची टीम तयार झाली आहे, टीम SOS, आणि लवकरच 1 मेला तुमच्या भेटीला आम्ही येतोय। 1 मेला सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता भेटूया, कारण गुन्ह्याला माफी नाही।